पुढची बातमी अहिल्यानगरमधनं अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीत लढत रंगली आहे। मात्र यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं पारडं जे आहे ते जड दिसतंय। त्यामुळे इथला संभाव्य आमदार कोण आहे बघूयात आपण। राणी लंके अर्थात पारनेरमध्ये राणी लंकेंना मैदानात उतरवण्यात आलं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणि त्यांच्या विरोधात काशीनाथ दाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उतरले होते मैदानात। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या मतदारसंघात रंगल्याचं पाहायला मिळतंय। मात्र राणी लंकेच या विजयी होतील, संभाव्य आमदार असतील असा हा एक्झिट पोल म्हणतो। तर राणी लंके या संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मार्तंडराव बचुडे यांच्याकडनं। एकंदरीत 12 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, मात्र खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या राणीताई लंके व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे काशीनाथ दाते सर या दोघांमध्ये खऱ्या अर्थानं चुरशीची लढत झाली। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राणीताई लंके या आघाडीवर होत्या प्रचारामध्ये, मात्र नंतर शेवटचे 3 ते 4 दिवसामध्ये काशीनाथ दाते सर यांनी प्रचारामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली। तसंच अपक्ष उमेदवार नगर तालुक्यातील असल्यामुळे, कारण पारनेर नगर मतदारसंघामध्ये नगर तालुक्यातील 2 गट असल्याने याही ठिकाणी 1,04,000 मतदार आहेत आणि त्यांचे जवळ सुमारे 80,000 मतदान झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून जे निवडणूक रिंगणात होते संदेश कारले यांनी या निवडणुकीमध्ये अतिशय ट्विस्ट निर्माण केलेलं होतं।